श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रक्षाबंधनाला तुमच्या नावाच्या राशीनुसार बांधा या रंगाची राखी. तर 12 राशींच्या 12 शुभ रंगाच्या राख्या आणि त्याचं महत्त्व या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रक्षाबंधन हा फक्त बहिणीने भावाला राखी बांधण्याचा सण नाही आहे, तर रंग, ग्रह आणि राशीचा देखील खास संबंध रक्षाबंधनाशी जोडण्यात आला आहे. अशा वेळी जर तुम्हीसुद्धा भावासाठी अजून राखी घेतली नसेल तर भावाच्या राशीनुसार रंग कसा निवडावा तर हे या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या राशीचे भाऊ फार उत्साही आणि ऊर्जेनं परिपूर्ण असतात. या भावांसाठी तुम्ही लाल, नारंगी किंवा गडद लाल रंगाची राखी निवडू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचा संबंध हा शुक्र ग्रहाशी मानला जातो. या राशीच्या लोकांना पांढऱ्या, क्रीम, गुलाबी किंवा हलका निळा रंग शुभ मानला जातो. या रंगाच्या राख्या तुम्ही नक्कीच बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे. बुध ग्रहाशी संबंधित हिरवा रंग या राशीसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे तुम्ही भावांना हिरवा किंवा बघा हलकासा ग्रीन हलक्याशा हिरव्या रंगाची राखी बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीचा संबंध हा चंद्राशी जोडण्यात आलेला आहे. या राशीच्या लोकांना पांढरा, सिल्वर आणि हलका निळा रंग हा शुभ मानला जातो. तुम्ही या राशीच्या भावांना मोती रंगाची राखी देखील बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी हा सूर्यग्रह आहे. त्यामुळे सोनेरी, नारंगी, लाल किंवा पिवळा रंग या राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. तुम्ही या राशीच्या भावांना सूर्य किंवा ओमची डिझाईन असणारी राखी बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना तुम्ही हिरव्या रंगाची राखी बांधू शकता. तसेच हिरवा, पिस्ता रंग राखीसाठी शुभकारक ठरू शकतो. यानंतरची रास आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. या राशीच्या लोकांसाठी गुलाबी, पांढरा किंवा क्रीम आणि आकाशी रंग हा शुभकारक मानला जातो. या राशीच्या भावांना तुम्ही मोती कलर, सिल्वर कलरची थोडीशी शेड असणारी राखी बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या राशीच्या लोकांना बघा लाल, मरून किंवा गडद नारंगी रंग हा शुभकारक मानला जातो. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीचा स्वामी गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती ग्रह आहे. त्यांना बघा तुम्ही पिवळा, सोनेरी किंवा हलका नारंगी रंग या राशीसाठी शुभकारक मानला जातो. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. या राशीच्या भावांना तुम्ही निळा, नेव्ही ब्ल्यू आणि गडद रंग शुभकारक मानला जातो. या राशीच्या भावांना तुम्ही साधी डिझाईन असलेली राखी बांधू शकता. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. यासाठी तुम्ही निळा किंवा वांगी कलरच्या रंगाची राखी बांधू शकता. या राशीच्या लोकांना युनिक पॅटर्न असलेल्या राख्या खूप आवडतात. आणि यानंतरची सर्वात शेवटची आणि 12वी रास म्हणजे मीन राशी. मीन राशीचा स्वामी हा बृहस्पती ग्रह आहे. या राशीच्या लोकांना पिवळा, हलका नारंगी, सोनेरी रंग शुभकारक मानला जातो. या राशीच्या लोकांना पारंपरिक पद्धतीच्या राख्या आवडतात. तर ह्या होत्या 12 राशीच्या भावांसाठी या 12 रंगाच्या शुभ रंगाच्या ह्या राख्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.